छोटंसं गाव आहे, इथं तो फिरतोय, काही लोकांना भेटतोय। खूप मदत आलोय, त्याने सरेंडर व्हावा पटकन, नाही का? हो, हीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला पण असं वाटतं की त्यांनी लवकरच सरेंडर व्हावा, गावाला पण त्रास नको आणि पोलीस प्रशासनाला पण त्रास नको। तो आता एका घरी पाणी ताण लागली होती, पाणी प्यायसाठी गेलता, त्यावेळेस ज्याच्या घरी गेलता त्यांनी कॉल करून सांगितलं इथे येत आहे। त्यानंतर पोलिसांचे पण गुन्हागार ग्रामस्थांचे पण सहकार्य झालं आणि त्याला पकडण्यात यश आलं। शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावामध्ये अर्ध्या रात्री देखील सर्च ऑपरेशन पोलिसांचं या ठिकाणी सुरू आहे। काही गावकरी देखील या ठिकाणी मदत करतायत आणि आपण बघतोय डॉग स्क्वॉडच्या मदतीने या ठिकाणी हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास 13 टीम्स या गुन्हाट गावामध्ये या आरोपीचा शोध घेत आहेत। दत्ता गाडे या आरोपीचं नाव आहे आणि त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांना काही माहिती पुन्हा एकदा प्राप्त झालेली होती आणि त्याचाच आधार घेत रात्री देखील हे संपूर्ण सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। जर आपण बघितलं तर डॉग जो आहे तो या ठिकाणी स्निफ करत तो या परिसरातून येऊन गेलेला आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने इथं आपल्याला हालचाली पाहायला मिळत आहेत। संपूर्ण गावकरी देखील या ठिकाणी पोलिसांची या संपूर्ण सर्च ऑपरेशनमध्ये मदतीला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रात्री ते जवळपास 1 वाजलेला आहे आणि या संपूर्ण परिसरात अशा पद्धतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे। पूर्ण काळोख, मोठ्या प्रमाणात इथं शेती आहे, जवळ एक विहीर आहे, पाणी पियाला आला असावा अशी शंका देखील या ठिकाणी व्यक्त होतीये। आणि त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरूच आहे। आपण बघतोय सर, काही वेळापूर्वी काय इथं काय आला, कुणी नातेवाईकांना भेटला? तो नाही, पलीकडच्या घरावरती आला होता, पाणी मागितलं त्याने आणि चुकी झाली, पस्तावा झाला असं बोलत होता, सरेंडर करणार असं काही बोलत होता तो, आणि तिथून नंतर पाणी घेऊन तो निघून गेला पलीकडे। बरं, अर्ध्या रात्री 1 वाजलेला आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे। किती टीम्स आहेत इथं? इथं जवळजवळ 8 टीम आलेल्या आहेत। 8 टीम डॉग्सच्या मदतीने तो या परिसरात येऊन गेला? हो। बरं, काय काय म्हणला तो नातेवाईकांना? बरेच नाते सांगितलं त्यांनी, तेवढं सांगितलं। त्यांनी कोल्ड्रिंक देखील घेतलेली होती काय दुकानातून? काय आपण बघतोय पोलीस अधिकारी कंटिन्यू सातत्याने फोनवर आहेत। अतिशय धक्कादायक माहिती म्हणजे काही वेळापूर्वी तो एका ओळखीच्या घरी गेलेला होता, तिथून त्यांनी 1 लिटरची पाण्याची बॉटल इथं भरून घेतलेली आहे आणि त्यांना देखील सांगितलं त्यांनी की मला पश्चाताप झालेला आहे आणि मी लवकरच पोलिसांना सरेंडर होईल। मात्र तिथून त्यांनी त्यानंतर पळ काढलेला आहे आणि त्यामुळं पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि आपण समोर बघू शकतो पोलिसांची टीम आणि काही गावकरी देखील या ठिकाणी आहेत आणि डॉग बघतोय आपण स्निफ करत, म्हणजे अर्थात तो या मार्गावरून गेलेला आहे आणि त्यामुळेच डॉग या ठिकाणी स्निफ करत हे पुढे चाललेलं आहे। आणि अशा पद्धतीने जवळपास 8 ते 10 टीम्स या परिसरामध्ये सगळे आहेत। सर, पूर्ण क्राईम ब्रांच या ठिकाणी आहे? हो, अगदी बरोबर आहे सर। काही वेळापूर्वी तो इथून गेला आला होता असं काय? काही वेळापूर्वी तो पाणी मागण्यासाठी आला होता असं समजलेलं आहे। बरं सर, त्यांच्या माहितीप्रमाणेच आपण शोध घेत आहोत। सर, कुठं आला होता, कुणाच्या घरी, काय सांगतो ते नक्की सांगता येणार नाही। काय पाणी केलं आणि काय सांगितलं देखील त्यांनी काही? त्यावर माहिती उपलब्ध नाही, फक्त तो पाणी प्यायला आला होता हे माहिती आहे। म्हणजे किती वाजता आलाय सर तो? 1-1.5 तासापूर्वी आला असेल। म्हणजे तो याच गावामध्ये लपलेला आहे? शक्यता आहे। जर आपण बघितलं तर पोलिसांची ही संपूर्ण क्राईम ब्रांचची टीम आहे, डॉग स्क्वॉड त्यांच्या बरोबर आहे। जसं सरांनी आता सांगितलंय की काही वेळापूर्वी जवळपास 1.5 तासापूर्वी तो एकाच्या घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेलेला होता आणि तिथं त्यांनी सांगितलं देखील मी जे काही केलेलं आहे त्याचा पश्चाताप मला होतोय, मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय। मात्र तिथून त्यांनी पळ काढलेला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। संपूर्ण हे गावातील लोक आहेत, रात्री अंधारात अशा पद्धतीने पोलिसांचा अजून देखील हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। अर्थात जोपर्यंत पोलीस अटक करत नाही त्याला तोपर्यंत पोलीस देखील शांत बसणार नाहीत अशी परिस्थिती आहे। कारण जवळपास 100हून अधिक अधिकारी आज दिवसभर होते, ड्रोन देखील रात्री उडवले जात आहेत। डॉग स्क्वॉड आहे आणि पोलीस सातत्याने या उसाच्या शेतीमध्ये या ठिकाणी
शोध घेत आहेत. तुम्ही सगळे गाववाले आहात, मदतीला आलात? हो, खूप मदत आलोय. त्यांनी सरेंडर व्हावा पटकन, नाही का? हो, हीच आमची अपेक्षा आहे. त्यांनी तो इथं गावात काही वेळापूर्वी येऊन गेलाय असं म्हणतात. आता एक 10 मिनिटं 1-2 तासापूर्वी येऊन गेलाय. एका घरून पाण्याची बाटली घेऊन गेलाय. काय म्हणला तो तिथं? घायल झालेला आहे. त्यांनी फक्त सिलेंडर हवं. म्हणजे तुम्ही सगळे आमची इच्छा आहे. व्हावा, नाही का? म्हणजे नाही का, सगळ्यांचं हे राखावं, एवढं पोलीस प्रशासनाचं त्यांनी अवमान करावा नाही त्यांनी. हा, म्हणजे जे ज्यांना तो भेटला त्यांनी काही सांगितलं का त्याला, तू बाबा पोलीस इथंच आहे, सरेंडर हो म्हणून? काय सांगितलं? नाही, ते जेवण करत होते. पाणी घे म्हणून पाण्याची बाटली घेऊन तो लगेच बाहेर निघून गेला. तो घाबरलाय काय? घाबरलेला आहे. पोलिसांना काय सरेंडर, म्हणजे तुम्ही कुणी गावातले लोक त्याला सांगताय का? हा, आता ड्रोन चालू आहे. ड्रोन मार्फत तो बोलणार. घाबरलेला दिसतोय साहेब. तो घाबरलेल्या परिस्थिती असणार 100% त्यांनी सरेंडर व्हावा हीच अपेक्षा गावकऱ्यांची. प्रतिष्ठेचा आणि त्यांनी- प्रतिष्ठेचा विषय आहे. हो. अगदी गावाचे प्रतिष्ठेचा देखील विषय, कारण छोटंसं गाव आहे, इथं तो फिरतोय, काही लोकांना भेटतोय, पाणी देखील पिलेलं आहे. हा, मुलं देखील आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आरोप होत आहेत गावावर, म्हणजे मुलं. हो, आम्ही सुद्धा सगळे तरुण मुलं पण त्याला शोधायला मदत करतोय सर. आम्हाला पण असं वाटतं की त्यांनी लवकरच सरेंडर व्हावा. गावाला पण त्रास नको आणि पोलीस प्रशासनाला पण त्रास नको. बरं, आपण बघतोय हे सगळेजण अशा पद्धतीने शोध घेत आहेत. पोलीस अजून सुद्धा इथं आहेत, आणखीन टीम्स आहेत. अनाऊन्समेंट देखील केली जाते, त्याच्या नातेवाईकांकडून सुद्धा अनाऊन्समेंट केली जाते की पोलिसांना तू सरेंडर हो, पोलीस तुला या ठिकाणाहून घेऊन जातील. असं पळण्यात काही अर्थ नाही असं देखील इथं आवाहन केलं जात आहे. मात्र तो अजून देखील बाहेर आलेला नाही. आणि रात्री या अंधारात शेतात, ऊसाच्या शेतामध्ये आणि या सगळ्या रानांमध्ये येऊन पोलीस इथं सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवत आहेत. आरोपी ताब्यात आहे, त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. पुढचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू राहील. धन्यवाद, थँक्यू. आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे. पुढचे इन्व्हेस्टिगेशन स्वारगेटकडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी इतर माहिती प्राप्त होईल. काही धावपळ करू नका. आता पुढचं जे काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ते पुढच्या गोष्टी करतील. आपल्या ताब्यात आहे, पुढची प्रक्रिया जी आहे ती चालू राहील आणि त्याच्यानुसार तुम्हाला माहिती मिळेल. इतर काही माहिती आता देता येणार नाही. शिरूर तालुक्यातील या गुन्हाड गावामधून आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे. काही वेळातच आता त्याला पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहे, ज्यांनी त्याला बघितलेलं होतं. तुम्ही म्हणजे अर्थात त्याला शेवटच्या क्षणी सुद्धा बघितलंय. काय करत होता तो, कुठं पळत होता? तो आता एका घरी पाणी ताण लागली होती, पाणी प्यायसाठी गेलता. त्यावेळेस ज्यांच्या घरी गेलता त्यांनी कॉल करून सांगितलं इथे येत आहे. त्यानंतर पोलिसांचे पण, गुन्हाड ग्रामस्थांचे पण सहकार्य झालं आणि त्याला पकडण्यात यश आलं. आता तुम्ही बघितलं, म्हणजे तुम्ही बोलायचा देखील प्रयत्न केला त्याच्याशी? नाही, बोलायचा प्रयत्न नाही केला. खऱ्या अर्थाने हा एक छोट्याशा गावचा आणि आपल्या सर्वांचा एक मोठा विजय आहे. एक मोठ्या गुन्ह्यातला आरोपी आज खऱ्या अर्थाने पकडण्यात गावाच्या सहकार्याने, शिरूर पोलीस स्टेशन असेल, पुण्यातील सर्व स्टाफ असेल, सर्वांच्या मदतीने आज मिळाला. हा एक मोठा आनंद आहे. म्हणजे कुठं नाही की, म्हणजे तुम्ही संपर्कात होते, सातत्याने अनाऊन्समेंट करत होते, त्याचे नातेवाईक देखील तू बाहेर ये, पोलीस म्हणजे अर्थात तू जे गुन्हा केलाय ते कबूल कर. हो, बरोबर. त्याला मी पण कॉल दिलता. नंतर माझ्यानंतर काय म्हणले तुम्ही? त्याला सांगितलं की मी गुन्हाडगावचा पोलीस पाटील आहे, तू लवकरात लवकर बाहेर ये, आपण तुला पुढील सहकार्य करू. अशा हेतूने त्याला बाहेर बोलवलं. तो थोडासा विश्वास ठेवला, इमोशनल झाला. तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला ज्यांनी धरलं त्याला सांगितलं की पहिला पाटलांना फोन लावा. त्याचं माझं बोलणं झालं आणि तो हजर झाला. त्याला त्याच्या हातामध्ये काही बॉटल होतं पाण्याची, अजून काय होतं त्याच्यात? नाही, ते पाणी मागण्यासाठी शेजारी वस्तीवर गेलता. त्यानंतर हा पुढचा ट्रॅप लागला. म्हणजे ते त्याला, म्हणजे अर्थात त्यांनी जे काही गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्यांनी काय बोलला? तसं काय बोलला नाही. पश्चाताप झाला त्याला? असं काय तसं काय बोलणार नाही. त्याची पार्श्वभूमी म्हणजे गावात किती वर्षांपासून तुम्ही ओळखता त्याला, अशा पद्धतीचे तो गुन्हे करतोय, तुम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे? नाही, असं काय माहित नाही. तुम्ही पोलीस पाटील आहात गावाचे, पण इथं गावामध्ये तसं कॅरेक्टर. इतर वेळेस तो गावामध्ये कसा वावरायचा, कसा राहायचा, सगळ्यांच्या प्रेमाने राहत होता गावांमध्ये, म्हणजे असं काही नव्हता करीत तसा. म्हणजे वाटलं होतं का त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला असेल? नाही, असं कधी वाटलं नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने व्हिडिओ वगैरे पाहिले, त्यातले काय फुटेज पाहिले, तर ते खूप गंभीर गुन्हा होता आणि खऱ्या अर्थाने एक मोठं यश मिळालं. म्हणजे हे सगळं तुम्ही मानता की हे त्यांनी जे केलेलं आहे ते खूप गंभीर चूक आहे, गुन्हा आहे? गुन्हा आहे. म्हणजे पोलिसांनी जे अटक केलं, जे काही कारवाई केली, तुम्ही देखील सहकार्य केलं सगळ्यांनी मिळून त्यांना. ह्याच्यामध्ये काय झालं, आमच्या गुन्हाड गावचं गेल्या 3 दिवसापासून एक नाव बदनाम झालं.
ह्याच्यातून कुठेतरी बाहेर निघण्यासाठी गुन्हाट गाव पूर्ण गाव एकजुटीने बाहेर पडलं आणि त्याला शोधण्यासाठी मदत केली आणि अखेर गुन्हाट गाव असेल, सर्व पोलीस स्टाफ असेल, शिरूर पोलीस स्टेशन असेल, सर्वांना यश मिळालं, त्याचा एक आनंद आहे. हे सगळे गुन्हाट गावातील रहिवासी आहेत. खरं तर गेले 3 दिवस सातत्याने पोलीस इथं ठाण मांडून आहेत आणि या आरोपीचा शोध घेत होते. आता जरी आपण बघितलं तर हे सगळे गावातील ग्रामस्थ लोक आहेत ज्यांनी अटक करण्यास पोलिसांना या आरोपीला मदत केलेली आहे. त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करू. सर, सगळ्यांनी इथं खूप मदत केली पोलिसांना. दादा, पोलिसांना खूप मदत केली, बोलायचा प्रयत्न केला का शेवटी कुणी? तुम्ही त्याच्याशी बोलायचा, तुम्ही बघितलं मदत नाही, त्याला लगेचच घेऊन गेलेले पोलीस. काय होतं त्याच्याकडं? काय त्याला म्हणजे पाणी मागण्यासाठी तो आला होता? हो, पाणी मागण्यासाठी आला होता. तो 2 दिवस झाला उपाशीच होता. त्याला पाण्याची आणि जेवणाची जास्त गरज होती, तर त्या ठिकाणी त्यासाठी तो घराजवळ आलेला होता. मग त्याच्या हातामध्ये आणखीन काय होतं? म्हणजे अर्थात तो शेतामध्येच झोपला होता, त्याचे काही कपडे देखील सापडून आले पोलिसांना. हो, कपडे काय त्याच्या हातामध्ये तसं काही आम्हाला काही जाणवलं नाहीये, पण त्या ठिकाणी ते सापडून आलेलं आहे. आणि गावात म्हणजे गेले 2-3 दिवस आहे सातत्याने तुमच्या गावाची कुठेतरी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. काय वाटतं, त्यांनी खरंच किती गंभीर गुन्हा केलेला आहे? आम्हाला कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केलाय की नाही हा जो पार्ट आहे तो त्या मेहरबान कोर्टाचा आहे आणि कोर्ट डिसाईड करेलच त्या ठिकाणी. वावर कसा होता त्याचा इतर वेळेस गावामध्ये? वावर त्याचा असा म्हणजे नॉर्मलच होता, पण आम्हाला त्याच्याबद्दल बरेच गुन्हे आमच्या कानावरती आलेले होते. तर त्यानंतर आता हा नवीनच गुन्हा आमच्या कानावरती 2 दिवसापूर्वी आला. म्हणजे आता पोलिसांनी अटक केल्यानंतर गावातील लोक समाधानी आहे, पोलिसांनी योग्य कारवाई केली. हो, योग्य कारवाई केली. कारण गावातील या सगळ्या मुलांनी पोलिसांना मदत केली त्याला शोधण्यासाठी. रात्री आता म्हणजे जवळपास 1:30 वाजत आलेला आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला शेतातून अटक केलेली आहे, तो शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळापूर्वी एका घरामध्ये तो पाणी पिण्यासाठी आला होता, तिथून त्याला पाण्याची बॉटल देण्यात आली आणि त्याच गावकऱ्यांनी पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली की तो इथून येऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर त्या संपूर्ण एरियामध्ये परिसरात पोलिसांनी गस्त घातली, डॉग स्क्वॉड नेले आणि त्याला काही वेळापूर्वी इथून अटक करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, शिरूर. DCP निखिल पिंगळे सर, ओके. DCP निखिल पिंगळे सर सध्या आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या अंडर हे सगळं ऑपरेशन सुरू होतं. सर, आपण आरोपीला अटक केलंय. आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपासासाठी त्याला आता आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जिथं तपास चालू आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तिथून तपास तो चालणार आहे. सर, म्हणजे तो गेले 3 दिवस याच गावामध्ये होता? प्राथमिकदृष्ट्या तरी असं दिसून येते. आता पुढील तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की तो कुठं होता, काय करत होता आणि काय काय केलं त्यांनी या काही 3 दिवसांमध्ये. सर, तो 2 दिवस शेतामध्ये झोपत होता कारण काही कपडे देखील मिळाले त्याचे. आपल्याला अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु खात्रीशीरित्या तसं आत्ता सांगता येणं चुकीचं ठरेल. सर, काही वेळापूर्वी तो एकाच्या घरी पाणी मागण्यासाठी पिण्यासाठी आला होता, बाटली दिली त्यांनी. आत्ता मी याच्याबद्दल काही भाष्य करत नाही. आपण तो त्याच्याशी जेव्हा इंट्रोगेशन करू त्यावेळी याच्याबद्दल अशी प्राथमिक माहिती आहे. अशी एक प्राथमिक माहिती आहे की आपल्याला त्या पद्धतीनेच त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झालेली. सर, गावातील लोकांनी मुलांनी खूप मदत केली, आपण बघतोय आता गावकऱ्यांनीच खरं तर हा सगळा जो काही प्रयास होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. सगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांनी खरंच मदत केली, त्यांना सलाम आहे. खरं तर सर, कुठून आपण त्याला अटक केलंय, म्हणजे तो कुठं होता नेमका? गावाच्याच एका भागातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. म्हणजे तो शेतातच होता लपून? असं काही तुम्ही गृहीत धरू शकता. असं सर, तो कसल्या अवस्थेत, ज्या कपडे बिपडे त्यांनी बदललेत, कारण आपण बघतोय त्याच्याकडे त्याच्याबद्दल मला आता काही सांगता येणार नाही. ज्यावेळी त्याचं इंट्रोगेशन होईल त्यावेळी आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो. सर, आपण त्याला आता कुठं नेणार आहोत, कुठं नेलंय? आता थोडंसं एक गोपनीय ठेवायचं आहे आपल्याला, याच्याबद्दल आत्ता वाच्यता करणार नाही. पुण्यामध्ये त्याच्याबद्दल वरिष्ठ त्याला कुठं ठेवायचं, काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेतील. सर, मग आता पुढची कारवाई कशी असणार आहे, कुठं त्याला? तपासासाठी पुढची प्रक्रिया जी काही असते नेहमीप्रमाणे ती होईल आणि त्या तपास प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या तपास प्रक्रियेमधल्या इतर गोष्टी घडतील. सर, किती लोक होते या पूर्ण तपासामध्ये? कारण आपण बघतोय खूप म्हणजे गेले 3 दिवस तुम्ही सातत्याने आपल्या भरपूर टीम्स या ठिकाणी कार्यरत होत्या. झोन 2च्या टीम्स होत्या, क्राईमच्या टीम्स होत्या, डॉग स्क्वॉड होतं, ड्रोनचे पथकं तुम्ही बघितले असतील, इतर जिल्ह्यांचे हे सुद्धा होते. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावातले नागरिक, गावकरी
आसपासचे पंचक्रोशीतले सगळे नागरिक आणि गावकरी यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अगदी पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याच गावातून गेले 3 दिवस तो इथंच होता आणि पोलिसांनी आता अखेर त्याला अटक केलेली आहे. एबीपी माझाच्या हाती सर्वात मोठी बातमी आता लागलेली आहे ती म्हणजे स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या आरोपींनी त्या 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेलं होतं त्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. तो शिरूर गावातील गुन्हाट जो गाव त्याचा आहे त्याच गावामध्ये 2 दिवसांपासून इथंच मुक्काम करत होता. तो शेतामध्ये लपून बसलेला होता आणि आता रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी त्याला अटक केलेली आहे. पोलिसांना काही वेळापूर्वी माहिती मिळालेली होती की तो याच गावातील एका घरामध्ये पाणी पिण्यासाठी आलेला होता. त्या घरामध्ये येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितलेली होती आणि तिथं तो रडत होता. माझ्याकडून चूक झाली, मला पश्चाताप झालेला आहे, मला सरेंडर व्हायचंय असं बोलून तो तिथून पळून गेलेला होता. परंतु या नातेवाईकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्या परिसरात जवळपास 1 तास पोलीस आणि डॉग स्क्वॉड त्याचा शोध घेत होते आणि अखेर पुणे पोलिसांनी या आरोपीला दत्ता गाडे याला अटक केलेली आहे. त्याच्याच गावातून शिरूर गावातील जो गाव आहे त्याच गावातून त्याला अटक केलेली आहे. पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता. त्याने हे निर्गुण कृत्य केल्यानंतर तो स्वारगेटवरून थेट त्याच्या गावी आलेला होता. शिरूरमधील त्याचं जे गाव आहे गुन्हाट त्या गावामध्ये येऊन तो 2 दिवसापासून उसाच्या शेतांमध्ये लपून बसलेला होता. त्याच ठिकाणी काही रात्री पोलिसांना त्याचे कपडे देखील सापडलेले होते. ज्या बिछाण्यावर तो झोपत होता ते बिछाना देखील पोलिसांना सापडलेला होता आणि अखेर पोलिसांनी या गावातून त्याला अटक केलेली आहे. जर बघितलं तर मध्यरात्री अंधार आहे आणि याचाच फायदा घेऊन तो बाहेर निघालेला होता. घरात पाणी पिण्यासाठी गेलेला होता. त्याला प्रचंड भूक लागलेली होती. त्याला गेले 2 दिवस खायला देखील मिळालेलं नाहीये. त्यांनी त्या घरामध्ये जाऊन हे सगळं काही सांगितलं आणि तिथं मला पोलिसांना शरणी जायचंय असं देखील सांगितलं. मात्र तो तिथून पळून गेला. या संदर्भातली माहिती जसं मी सांगतोय त्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी काही वेळापूर्वी अटक केलेला आहे आणि आरोपी दत्ता गाडेला घेऊन क्राईम ब्रांचची टीम आता पुण्याकडे रवाना झालेली आहे. तिथं जाऊन त्याच्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे. मात्र प्रचंड पोलिसांवर प्रेशर होता. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सातत्याने या संपूर्ण केसकडे बारीकीने लक्ष देऊन होते. प्रत्येक छोटा अपडेट ते या ठिकाणी घेत होते आणि अखेर पोलिसांना यश आलेलं आहे त्याला अटक करण्यासाठी. खरं तर आज दिवसभर जर आपण बघितलं तर जवळपास 13 क्राईम ब्रांचची टीम्स या ठिकाणी काम करत होते. एवढंच काय तर स्पेशल फोर्स देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. जवळपास 100 पोलीस या उसामध्ये जाऊन त्याचा शोध घेत होते. त्याचबरोबर ड्रोन कॅमेरा असेल आणि डॉग स्क्वॉड असेल या सगळ्यांच्या मदतीने अखेर या आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांनी काही वेळापूर्वी या आरोपी जो गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे. 26 वर्षाच्या त्या तरुणीवर एसटी स्टँडमध्ये स्वारगेटच्या एका एसटी बसमध्ये जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी बलात्कार केला होता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्यानंतर तो तिथून फरार झालेला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. आज 2रा दिवस आहे, 3रा दिवस उजळतोय तेव्हा पोलिसांना जाऊन तो कुठेतरी सापडलेला आहे आणि पोलिसांना शेवटी त्याला अटक करण्यात आता यश आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.